आईच्या घरी आल्यावर खरंच खूप छान वाटतं. घरात पाऊल टाकताच एक वेगळी शांतता आणि प्रेमाची ऊब जाणवते. थोड्याच वेळात घरात सगळ्यांची गडबड सुरू झाली. मुले टी व्हीसमोर बसून त्यांच्या दुनियेत रमली होती. मी, भाऊ आणि माझ्या 2 बहिणी हे सगळे एकत्र बसलो. गप्पा, हशा आणि जुन्या आठवणींनी घर भरलं गेलं. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक खेळ खेळायला सुरुवात केली. खेळताना इतकी मजा आली की जणू पुन्हा लहान झाल्यासारखं वाटत होतं. यानंतर बहिणीच्या लेकीसोबत थोडी मस्ती केली. ती मला मारत होती आणि आम्ही सगळे तिच्यावर खूप हसत होतो, कारण खूप छान एकदम हसून मारत होती. मग रात्रीच्या झोपायच्या वेळी भावाने मुलांबरोबर खूप इतकी मस्ती केली की घरातला प्रत्येक कोपरा हसण्याने भरून गेला होता. सकाळी उठल्यावर पुन्हा तेच लाड. बारक्या बहिणीच्या लेकीचे गोंजारणं, तिचं निरागस हसू, मन अगदी भरून आलं. आईचं घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, ते आपलं बालपण आहे. आपलं हसू, आपली माणसं आणि मनाला मिळणारी खरी शांतता. खरंच माहेर हे प्रत्येक मुलीसाठी किती पण आपण मोठे होऊ द्या, पण आपण माहेरात आल्यावर आपण अगदी लहान होऊन जातो आणि त्याच्यासाठीच प्रत्येक मुलीला माहेर हे असतं. असा होता आईच्या घरचा छोटासा पण खूप खास क्षण होता, जो आयुष्यभर आठवणीत राहील. तुम्हाला मला वाटतं नक्कीच आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो, आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. आत्ता तर मिनी ब्लॉग सुरू केले तिथं. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की लाईक करा, म्हणजे मला पण एनर्जी